जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती। समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुदाभं, जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, कलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं, शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापः, हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरण रघुवर विमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरेहु कलेश विकार। महिम्न पारं ते परम विदिशो यद्य सदृशी, सुचिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः, अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणं, ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकर, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी,
पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. आहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू. मंगल भवन अमंगल हारी द्रवउषु दशरथ जिरबिहारी. सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरो अति मन भावन. पुनि पुनि कीर्तनी वो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाए. जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जय सिया. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंती. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हे कूलर बंद करा. सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र निर्मळ पिंपरी आणि या निर्मळ पिंपरीच्या पुण्य परिसरामध्ये राहणारा घोरपडे पाटील परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य कैलासवासी दिलीप चंद्रभान पाटील घोरपडे. कैलासवासी दिलीप भाऊंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे आणि त्या पुण्यस्मरणाच्या विधीच्या निमित्ताने घोरपडे परिवाराने आपल्या वडिलांच्या निमित्ताचा सर्व सोहळा या ठिकाणी संपन्न केला. वैदिक विधी या ठिकाणी ब्राह्मण देवतेकडे कररोई संपूर्ण झाला आणि आम्ही वारकरी सांप्रदायिक आहोत. संप्रदायाचे आम्हाला विचार आहेत. संत विचाराची आमच्याकडे परंपरा आहे आणि म्हणून संत विचाराच्या परंपरेने वाहणारो आम्ही आहोत. म्हणून आमच्याकडे प्रत्येक उत्सवाला मग तो दुःखाचा असेल नाही तर आनंदाचा असेल सुखाचा किंवा दुःखाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंताला आठवण्याची आमच्याकडे पद्धती आहे आणि म्हणून त्या पद्धतीला जागृत राहत आमच्याकडे वडिलांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भगवंताला आठवण्याची पद्धती आहे. आमच्याकडे प्रत्येक उत्सवाला मग दुःखाचा जरी प्रसंग आला तरीसुद्धा आम्ही देवाला विसरत नाही आणि सुखाचा जरी प्रसंग आला तरी देवाला विसरत नाही. महाराज म्हणतात तोच खऱ्या अर्थाने हरिभक्त आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ आणि धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आपल्या मुखातून अखंड भगवंताचं भजन करणारा तोच खरा हरिदास आहे जो भगवंताला सुखात आणि दुःखात विसरत नाही. आणि म्हणून पहा आपल्याकडे सुखात आणि दुःखात कुठल्याही प्रसंगात देवाला विसरण्याची पद्धती नाही. आमच्याकडे घरात बाळ जरी जन्माला आलं तरी त्याचा पाची बारी ही भजन करूनच आम्ही करतो आणि एखादी व्यक्ती गेली तर त्याचा समारोपसुद्धा भजन करूनच केला जातो. एवढंच नाही तर त्याच्या प्रत्येक पुण्यस्मरणाला आमच्याकडे कीर्तन केलं जातं. ही आमच्याकडे उत्तम अशी संतांची विचारधारा आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक प्रसंगात भगवंताला आठवतो. भगवंताला आठवल्याने सुख आणि दुःखाचा विसर पडतो आणि मनुष्य आनंदाला प्राप्त होतो. म्हणून भगवंताला आठवणं हे संतांनी आम्हाला सांगितलं. प्रत्येक प्रसंगात त्याला आठवलं आणि म्हणून आज घोरपडे परिवार आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करत असताना या ठिकाणी ब्राह्मण देवतेकरवी वैदिक विधी संपन्न झाला आणि इथे कीर्तनाचा हा आजचा प्रसंग आहे. कैलासवासी दिलीप चंद्रभान पाटील घोरपडे आणि त्यांचा संबंध घोरपडे परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने दुःखद अंतकरणाने हा कैलासवासी भाऊंना अखेरचा निरोप या ठिकाणी देतोय. त्यामध्ये त्यांच्या पत्नी आहेत गंगा भगीरथी कांताबाई दिलीप पाटील घोरपडे. त्याचबरोबर त्यांची मुलं आहेत आमचे मित्र श्री चिरंजीव
सिद्धार्थ दिलीप पाटील घोरपडे आणि चिरंजीव आकाश दिलीप पाटील घोरपडे. त्याचबरोबर निर्मळ परिवारातून मामा या घोरपडे परिवाराचे मामा श्री सूर्यकांत शंकर पाटील निर्मळ आणि प्रभाकर शंकर पाटील निर्मळ. त्याचबरोबर त्यांचे बंधू आहेत श्री भास्कर चंद्रभान पाटील घोरपडे, बहीण आहे सौभाग्यवती कुसुमबाई सोपान पाटील सापिके. त्याचबरोबर त्यांचे पुतणे आहेत श्री सुभाष भास्कर पाटील घोरपडे, सुनील दिनकर पाटील घोरपडे आणि अण्णासाहेब भास्कर पाटील घोरपडे, भाऊसाहेब दिनकर पाटील घोरपडे. सौभाग्यवती सुरेखा सुभाष पाटील निर्मळ पुतणी आहे आणि श्री विलास दिनकर पाटील घोरपडे पुतणे आहेत. आणि समस्त घोरपडे पाटील परिवार सगळे सोयरे नागलब आप्तेष्ट मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने दिलीप भाऊंना अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा हा आजचा योग आहे. मला ही श्रद्धांजली समर्पित करण्याचा जो योग आहे तो घोरपडे परिवाराच्या माध्यमातूनच सिद्धूदादाचा माझा अत्यंत जवळचा ऋणानुबंध आहे आणि त्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा हा आजचा योग आहे. आमचे मेहुणे आदरणीय आमचे मार्गदर्शक निर्मळ पिंपरी गावचे सन्मान्य उपसरपंच महेश भाऊ वाघे पाटील यांच्या संबंधाने या ठिकाणी खरं तर येण्याचा आजचा योग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तनाकडे वळायचं आहे. त्यासाठी कीर्तनाला सुंदर व्यवस्था विनेकरी महाराज, इकडे सर्व मान्यवर टाळकरी, इकडे सर्व मान्यवर टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्या ठिकाणी कीर्तनाला सुंदर करण्यासाठी उपस्थित गाण्याची साथ ज्यांची आपल्याला लाभली ते परम आदरणीय वंदनीय संगीत अलंकार काशीनाथजी महाराज टेकाळी या ठिकाणी आहेत, त्यांना विशेष धन्यवाद आहे. दुसरे गायनाचार्य संगीत अलंकार हरिभक्तपरायण बाळासाहेबजी महाराज पवार या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित सरलाबेट संस्थांचे ज्येष्ठ मृदंगवादक परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आवर्जून आहेत, त्यांना विशेष धन्यवाद. आणि दुसरे तबल्याच्या साथीसाठी या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण बाबासाहेबजी वाकसर या ठिकाणी आवर्जून आहेत, सरांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. घोरपडे परिवारावरती प्रेम करणारे निर्मळ पिंपरी आणि पंचक्रोशीतील राजकीय पारमार्थिक सामाजिक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी बहुसंख्येने बहुश्रुत आहेत, माता मावल्या बहुसंख्येने आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती मी या ठिकाणी कोटी भावने नतमस्तक होतो. निर्मळ पिंपरी गावातून उपस्थित सर्वच मान्यवर, त्यामध्ये आदरणीय एन टी काका या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर पोलीस पाटील आदरणीय आमचे रामराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे निर्मळ साहेब आहेत, नाना आहेत या ठिकाणी, त्यांनाही विशेष धन्यवाद. ज्ञानदेव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि कीर्तनाच्या या ठिकाणी सेवेला सुरुवात करत असताना आमटे भाऊंना विशेष धन्यवाद. सुंदर असा साऊंड आपला आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल या कीर्तनाची व्यवस्था वर्षानुवर्ष हे कीर्तन आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहता येईल अशी अत्यंत सुंदर व्यवस्था यांनी या ठिकाणी केली. ती वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनलचे आमचे मितेश पाटील बनकर, त्यांनाही विशेष धन्यवाद. ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सुंदर असा आवाजाची व्हिडिओची क्वालिटी त्यांना आहे, त्यांना विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. आता जरी माझ्याकडून नजर चुकीने कुणी राहिलं असेल, कुणी हुकून चुकून माझ्याकडून राहून गेलं असेल, तर आपण सर्वांच्या चरणावरती मायबापाचं अंतःकरण करून मी नतमस्तक होतो. आणि मायबापाचं अंतःकरण करून तुम्ही मला सर्वांनी माफ करा अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो, कीर्तनाकडे वळतो. कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री तुकोबरायांचा आहे. आणि जगद्गुरू तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जीवन आणि मृत्यू या दोन परिस्थितीच्या पलीकडे गेल्यानंतर तुकोबराय आपला अनुभव या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, मी जन्माला आल्याचं सार्थक या मृत्यूलोकात आल्यानंतर झालं. आणि ते कशामुळे झालं? कारण संतांनी मला सांभाळलं, संतांनी माझ्यावरती कृपा केली. आणि ती कृपा केल्यानंतर मी ज्या इच्छा घेऊन आलो होतो त्या इच्छा तर पूर्ण झाल्या, पण जगाला खायला उठलेला काळ आता माझ्यावरती चाल करू शकत नाही. हे सामर्थ्य संत कृपेने मला प्राप्त झालं आणि म्हणून जन्माला आल्याचं सार्थक माझं या मृत्यूलोकात झालं. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ या ठिकाणी तुकोबरायचा आहे. पैकी या मृत्यूलोकात जन्माला येत असताना प्रत्येक जीव 3 पानाचं पुस्तक आपल्याबरोबर घेऊन येतो. सर्वांगाचे कान करून ऐका. बरोबर 12:30च्या काट्याला मी थांबणार आहे. याला मॉनिटरचा आवाज कमी नको करू. 3 पानाचं पुस्तक प्रत्येकाच्या बरोबर असतं. त्याच्यामध्ये पहिलं पान जन्म नावाचं आहे आणि शेवटचं पान मृत्यू नावाचं आहे. जन्म नावाचं पान आपल्याला लिहिता येत नाही. पुढं घ्यायचा, कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, कोणाच्या घरात घ्यायचा हे आपल्या हातात नाही.
मृत्यू नावाचं पान सुद्धा आपल्याला लिहिता येत नाही, कधी आला पाहिजे, कसा आला पाहिजे, कोणत्या ठिकाणी आला पाहिजे. जन्म आणि मृत्यू आम्ही लिहू शकत नाही, आम्ही ठरवू शकत नाही. पण महाराज म्हणतात जन्म आणि मृत्यू या दोन पानाच्या मध्ये जीवन नावाचं पान आहे, आयुष्य नावाचं पान आहे. हे आयुष्य नावाचं पान मात्र प्रत्येक माणसाला लिहायचं आहे. आणि ते आम्ही असं लिहिलं पाहिजे, जरी मृत्यू आमच्या हातात नाही, जरी मृत्यू कधी आला पाहिजे आमच्या हातात नाही, तर तो मृत्यू कसा आला पाहिजे हे मात्र आमच्याच हातात आहे. ते मधलं पान इतकं सुंदर लिहिलं पाहिजे की मनुष्याने मृत्यू लोकातून गेल्यानंतर समाजाने त्याला आठवलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की महाराज अनेक लोक पाहिली पण यांच्यासारखा पाहिला नाही. मनुष्य या मृत्यू लोकातून जातो पण तो कीर्ती रूपाने शिल्लक राहतो. आपल्याला व्याख्याते बोलताना अनेक वेळा बोलताना असं पाहायला मिळतं की महाराज लोक म्हणतात की माणूस जगला किती त्याहीपेक्षा तो जगला कसा याला जास्त महत्त्व आहे. हे फक्त बोलून चालत नाही, तर हे प्रत्यक्ष कृतीत आणलं पाहिजे. फक्त बोलून चालणार नाही की चांगलं जगा, चांगलं जगा, चांगलं जगा. चांगलं जगणं म्हणजे काय? महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. मृत्यू लोकातून जाणं होईलच, पण जात असताना आम्हाला समाजाने लक्षात ठेवावं अशा पद्धतीचं जाणं असणं गरजेचं आहे. आणि संतांनी अगदी त्याच पद्धतीचं जीवन जगलं. तुकोबराय 52 वर्षाचं आयुष्य जगले, पण जगद्गुरु तुकोबरायला ज्याने आयुष्यभर त्रास दिला त्या रामेश्वर शास्त्रीनेच तुकोबरायच्या बाबतीत म्हटलं काय, म्हणे रामेश्वर भट्ट जा, म्हणे रामेश्वर भट्ट जा, म्हणे रामेश्वर भट्ट जा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेय, नाम घेता कापेय, नाम घेता कापेय, नाम घेता कापेय. ज्या रामेश्वर शास्त्रीने आयुष्यभर तुकोबरायला त्रास दिला अन्नूळ साहेब, त्या रामेश्वर शास्त्रीने म्हटलं म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. भगवान विष्णू तुकोबरायमध्ये फरक नाही. किंवा धन्य मानवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला, भाग्य आम्ही तुका देखियेला. या मृत्यू लोकात ज्या लोकांनी तुकोबरायला पाहिलं ते लोक म्हणतील धन्य आमचं जीवन, आम्ही तुकोबरायला पाहिलं. आपण सगळे सुद्धा भाग्यवान आहोत. ज्या ज्या माणसाने ज्या ज्या माणसाने माझ्या ब्रह्मलीन श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं ते सुद्धा म्हणू शकतात धन्य म्हणविले यह लोकी लोका. आणि भाग्य आम्ही नारायणगिरीजी महाराज देखील. ब्रह्मलीन श्री गुरु नारायणगिरीजी महाराज म्हणजे प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म, चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे श्री गुरु नारायणगिरीजी महाराज. आणि अशा संतांच्या सानिध्यात जर आमचं जीवन गेलं तर ते सुंदर झाल्या वाचून राहत नाही. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर फक्तच प्रपंच करण्यासाठी आपण आलो नाही. महाराज म्हणतात तोया झाला फाटा बाधिकेचा, पण आला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. पण तोया झाला फाटा बाधिकेचा म्हणजे तो मृत्यू लोकात भजनासाठी आला, पण त्याने भजन केलं नाही, तो दुसऱ्या गोष्टीत रम्मान झाला. संसार करू नका असं माझं मत नाही, माझ्याकडे लक्ष ठेवा. ते नटून करा, थटून करा. आणि महाराज म्हणतात इतका चांगला करा की महाराज म्हणाले संसारी असावे असूनही नसावी. किंबहुना महाराज म्हणाले नका तेजो रांडा पोरे आणि सुखे बांधा माड्या घरे. माड्या बांधा, घर बांधा, पैसे कमवा, बायका मुलं सगळ्यांवरती लक्ष असू द्या, प्रपंच उत्तम करा. परंतु हे सगळं करत असताना एक मनामध्ये भाव ठेवा की परमेश्वरा हे सगळं जे मिळालं हे सगळे तुझ्या कृपा आशीर्वादाने मिळालं, हा भाव ठेवा. आमची गंमत तिथंच चुकती. सगळं करतो आणि शेवट आमचं हे म्हटल्या वाचून राहत नाही की महाराज
पठ्ठ्याने केलं बरं काही कोणालाच जमलं नाही, आमच्या घरात आम्ही करून दाखवलं असं म्हणायला मात्र माणूस चुकत नाही. आणि तिथं सगळ्यात मोठी गंमत होती, माणसाने मी म्हटलं जिथं सोडलं तिथं तो परमात्म्याच्या मार्गाला लागल्या वाचून राहत नाही. पण मी माणसाचा सुटत नाही. आता इथं मंडपात बसलेले सुद्धा सगळे माणसं मी घेऊनच आलेले आहेत. मी खात्रीशीर सांगतो, आपण सगळे मी घेऊन आलेलो आहोत. तू म्हणाल कसं? मी जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्याच्या उत्तराबरोबर तुम्ही तुमचा मी दाखवता. मी जर म्हटलं तुम्हाला आज तुम्ही या चंद्रसकाळ लॉन्समध्ये कीर्तनासाठी आलात तर का हो पायी आलात की गाडीवरती आलात? अनेकांचं उत्तर आहे की गाडीवरती आलात. मग मी जर विचारलं कुणाची गाडी आणली तर काय उत्तर आहे तुमचं? हां नाना, हो महाराज कुणाची काय आला गाडी आणू? माझी आहे ना. याला म्हणतात मी. हा मी फक्त गाडीबरोबर नाही तर चपली बरोबर सुद्धा येतो. हां, कुणाची चप्पल घालून आलात? अहो कुणाची कशाला घालू, माझी स्वतःची आहे ना. याला म्हणतात मी. आणि हा मी माणसाचा सुटत नाही. आणि हा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही. विठाला जगद्गुरु तुकोबरा देवाच्या चरणावरती प्रार्थना करताना म्हटले की देवा माझ्यावरती एकच उपकार कर, फार उपकार करू नको. काय देवा देवा आता ऐसा करी उपकार उपकार देहाचा विसर पाडी मज पाडी मज देहाचा विसर पाडी मज पाडी मज देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज पाडी मज देहाचा विसर पाडी देवा माझ्यावरती एक उपकार कर, मला देहाचा विसर पाड. त्याने काय होईल? तरीचा हा जीव सुख पावे माझा बर्वे शिवराजा कळवाले. सुख मिळण्यासाठी तुकोबराची धडपड आहे आणि तुमची माझी धडपड सुद्धा सुख मिळवण्यासाठीच आहे. काही तर कोणी आहे जो परमेश्वराच्या चरणावरती प्रार्थना करतो की देवा मला दुःख दे. दुःख दे म्हणणारा कोणीच नाही, प्रत्येकजण सुख मागणारच आहे. पण सुख हवं असं म्हणणाऱ्या माणसाला जर विचारलं तुला देव हवा का, तर सहज उत्तर येतं तुमचा देव नको गड्या, सुख असलं तर द्या. देव मागत नाही आणि सुख मागतो म्हणजे तिथे चूक होते. कारण देव आणि सुख हे दोन वेगळे विन जीवा सुख नोहे तिने विन जीवा सुख नोहे तिने विन जीवा सुख नोहे तिने विन जीवा. हा पुला देव करोनी घ्यावा, हा पुला देव करोनी घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे तिने विन जीवा सुख नोहे. हा पुला देव करोनी घ्यावा, हा पुला देव करोनी घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे तिने विन जीवा सुख नोहे. सुख पाहिजे आणि देव नको म्हणणाऱ्यांच्यासाठी उत्तर आहे की सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. बरं का, सुखदेव आहे, नावाचा सुखदेव नाही चालला आपलं. सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे, म्हणजेच सुखदेव आहे, सुखच देव आहे. बहुत सुकृताची जोडी किंवा बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून सुखाची जर आपल्याला गरज असेल
तर 15 दिवस वेळ काढून आपण पंढरपूरच्या दिशेने निघलं पाहिजे. आता वारीचे दिवस आलेले आहेत आणि पंढरीची वारी आता महाराष्ट्रभरातून निघणार आहे. 19 तारखेला श्रीमंत ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे. 20 तारखेला ब्रह्मलीन श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं, महंत श्री गुरु स्वामी रामगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आणि पंढरीच्या दिशेने प्रस्थान फक्त सुखाच्या अपेक्षेसाठी आहे. कारण पंढरीचा देव सुख देण्यासाठी उभा आहे. उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा तो आनंद देण्यासाठी उभा आहे, सुख देण्यासाठी उभा आहे. आपण ठरवायचं आपण त्याच्याकडे जायचं की कुठं जायचं. वास्तविक पाहता पंढरपूरला जा असं म्हणत असताना मला संसार का करू नका हेही सांगणं गरजेचं आहे. आणि संसार करूच नका असं मी स्पष्टपणे सांगू शकत नाही, कारण मी सुद्धा संसारिकच आहे. मी काय वेगळं नाही. इथे बसल्यापैकी 100% लोक प्रपंचिकच आहे. पण प्रपंचातल्या प्रत्येक लोकाला माझा सगळ्यांना प्रश्न आहे की इथं बसल्यापैकी कुणी मला हात वर करून सांगा की आजवर केलेल्या प्रपंचाने मला सुख दिलं. असं हात वर करून कुणी सांगा की महाराज आजपर्यंत केलेल्या प्रपंचाने सुख दिलं बुवा. नाही, नसेल काय हरकत नाही. आजपर्यंत आपल्याला प्रपंचाने सुख दिलं की दुःख, तर आमचं उत्तर आहे आम्हाला दुःख दिलं. सरी सुख दिलं तरी ते टिकलं नाही, दीर्घकाळ टिकलं नाही. सुख पाहता जवा पाडे असं म्हटले महाराज. प्रपंचात सुख नाही असं नाही, पण जवा पाडे फार नाही. म्हणजे मार्केटमधून घरी येऊपर्यंतच सुख आहे. कांद्याची पट्टी 50,000 जरी झाली तरी घरी येऊपर्यंत 5,000 राहते, याला म्हणतात प्रपंचातलं सुख. 50,000ची पट्टी घेऊन निघाल्यानंतर मार्केटमध्ये औषधवाला दुकानदार हाक मारतो, रामराम पाटील. रामराम म्हटल्या 25 त्याच्या हातात द्यावं लागतात, कारण त्याची 50 उधारी थकलेली आहे. घरी निघाल्यानंतर किराण्यावाला जे हरी घालतो त्याला 10 द्यावं लागतात. पुढं आल्यानंतर कपड्यावाला जे हरी घालतो त्याला 10 द्यावं लागतात. घरात घुसूपर्यंत 5 राहतात, तर घरात आल्यानंतर मंडळी पहिली बडबड चालू करते, माणसाला नुसतं राबो घ्या. आहे का आमच्याकडे लक्ष काय तुमचं? नुसतं उठलं का वैरानात, उठलं का वैरानात, उठलं का वैरानात, आल्या बाया वैरानात, आल्या बाया वैरानात, आल्या बाया वैरानात. काही आहे का तुम्ही माणसाच्या जीवन जाणीता का नाही? असं म्हटलं म्हणजे नवऱ्याला खिशात हात घालावं लागतात आणि उरलेले पैसे तिच्या हातात द्यावं लागतं. बाय बडबड करू नको, हे तुला राहू दे. मला सांगा, 50,000चा बंडल घेऊन निघलेला माणूस घरी असतो और भिकारी होतो, म्हणजे 1 रुपया त्याच्याकडे शिल्लक राहत नाही. हे प्रपंचातलं सुख आहे. प्रपंचात हेच सुख आहे. महाराज म्हणतात आम्ही आयुष्य सुख सापडलं याच्यात, पण नाही मिळालं. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेशीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी.
झालं पण सुख मिळालं नाही. मग प्रपंचात नाही तर परमार्थात आहे का? परमार्थात आहे ना सुख. जगद्गुरु तुकोबरायला विचारा, किंबहुना संतांना विचारा, तुम्हाला सुख मिळालं का? सुख मिळाल्याशिवाय आहेत काय? जगद्गुरु तुकोबरायला विचारा, तुम्हाला सुख मिळालं का? मिळालं ना. सुखरूप आहे साधूचा कोण सांग. तुकोबराय म्हणतात, मी माझ्या आयुष्यभर इतकं भजन केलं ना, त्या भजनाने मला सुख दिलं. किती सुख दिलं, किती सुख दिलं. तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. हो, खायला सुद्धा काय आहे? आनंदाचे लाडू आहे. बरं, झोपायला शय्या सुद्धा तुकोबराय म्हणतात आनंदाचे. आनंदाचे डोही आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद उपभोगतो आम्ही रात्रंदिवस. रात्रंदिवस आनंद उपभोगण्यामागचं एकच कारण आहे की आम्ही भगवंताचं भजन करतो. परमात्म्याने भगवंताचं भजन केल्यानंतर त्याच्या बदल्यात तुकोबराय म्हणतात आम्हाला सुख आणि आनंद. पण आम्ही प्रपंचात राहून परमात्म्याचं भजन कसं करावं, तर त्याची व्यवस्था महाराजांनी केली ना. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, आणि जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. मग कामात काम आणि भगवंताचं भजन कसं करावं. मला सांगा, 365 दिवस आहे माझ्याकडे. 1 मिनटं लक्ष ठेवा. 365 दिवसाचं वर्ष आहे. या 365 दिवसांमध्ये काका आपण प्रपंच किती दिवस करतो आणि निवांत किती दिवस बसतो? ऐकलं का सगळ्यांनी? परत विचारतो, महिला मंडळ लक्ष ठेवा. 365 दिवसामध्ये आपण प्रपंच किती दिवस करतो आणि निवांत किती दिवस बसतो? इतके सुन्न होण्यासारखा प्रश्न आहे का? 365 दिवसात आपण प्रपंच किती दिवस करतो, निवांत किती दिवस बसतो? महाराज, निवांत बसायला वेळ आहे का? 365 नाही, 678 दिवस आले तरी पुरायचे नाही आम्हाला प्रपंच करायला, आहे की नाही? 365 पुरत नाहीत प्रपंच करायला, अजून वाढून दिले तर चालतील. मग महाराज म्हणाले, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. म्हणजे काय? 365 दिवसामध्ये 365 दिवस परमार्थ करा नाही. 365 दिवसामध्ये 15 दिवस वारीसाठी काढा आणि बाकीचे पूर्ण दिवस भजन आपलं परमार्थ प्रपंच करा. आणि 15 दिवस वारी करा. 15 दिवसाची वारी पंढरीच्या दिशेने जाताना भजन करून घेईल तुमच्याकडून. सकाळी उठल्या उठल्या काकड्याचं भजन, दुपारी निवडक अभंगाचं भजन, संध्याकाळी गवळणी आणि झोपताना हरिपाठ संकीर्तन करून घेईल. दिवसभर तुमच्याकडून परमार्थ करून घेईल. 15 दिवसाचा परमार्थ तुम्हाला वर्षभर ती ऊर्जा देऊन जाईल. म्हणून आयुष्यभर तुम्ही प्रपंच करा, पण 15 दिवस वेळ काढून पंढरीची वारी केले वाचून चुकू नका. महाराज म्हणतात, जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारीला गेले वाचून पंढरीसी जा आल्यानो संसारा, 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 पंढरीसी जा आल्यानो संसारा. दिनाचा सोयराम पांडुरंगा, दिनाचा सोयराम पांडुरंगा, दिनाचा सोयराम पांडुरंगा, दिना
जोरात टाळी वाजवा एकदा जोरात. पंढरी सिजारे आल्यानु संसारा, पंढरी सिजारे आल्यानु संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाये उभा भेटीसी आवडी, 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 भेटीसी आवडी. उभा आहे तो, वाट पाहत उभा आहे तिथं. या जगाच्या पाठीवरती आपले घरचे सुद्धा वाट नाही पाहत बरं का, घरचे सुद्धा वाट पाहत नाही, पण तो आयुष्यभर वाट पाहतो. एखादा आजपर्यंत पंढरीला गेला नाही, आजपर्यंत पंढरीला गेला नाही, आणि एखादा प्रतिवर्षी जातो, तर प्रतिवर्षी जाणाऱ्याची पंढरीनाथ वाट पाहतोच पाहतो. पण जो आजवर जन्माला आल्यापासून पंढरीला आला नाही ना, त्याची सुद्धा तो वाट पाहायला वाचून राहत नाही, तो वाट पाहतच उभा राहतो. एकदा तरी याने यावं, याच्या जीवनाचं मी सार्थक करून देईल. एक ठाकूर बाबा म्हणून होऊन गेले विदर्भामध्ये, इकडे मालेगावच्या खाली ठाकूर बाबा म्हणून एक महात्मे होऊन गेले. खूप गडगंज श्रीमंत होते, ठाकूर परिवारातून होते, आणि ते घोड्यावरती पंढरीची वारी करायची. त्याने आयुष्यभर पंढरीची वारी केली घोड्यावरती. आणि घोड्यावरती वारी करत असताना नंतरच्या काळामध्ये घोडा थकला, तर मग त्यांनी एका वारीला विचार केला की आता घोड्याला राहून देऊ, आपण गाडीत जाऊ. मग त्यांनी तो घोडा घरीच ठेवला बांधून, आणि ते गाडीनं पंढरीला गेले. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या घोड्याच्या लक्षात आलं की बाबा पंढरीला गेले. तर त्या घोड्याने दावं तोडलं आणि पंढरपूरच्या वारीला गेला. तुम्हाला दंतकथा वाटेल. तर तो घोडा पंढरपूरला गेला, आणि ठाकूर बाबांनी ज्यावेळी चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून प्रदक्षिणा मारत होते, त्यावेळी त्या प्रदक्षिणेमध्ये त्यांना त्यांचा घोडा दिसला. तो घोडा सुद्धा प्रदक्षिणा करून परत चंद्रभागेत आला, आणि त्याने चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या जवळ येऊन आपला देह ठेवला. त्या ठाकूर बाबाच्या घोड्याची समाधी चंद्रभागेमध्ये पंढरपूरला आजही आहे. तो घोडा पंढरीची वारी करता करता आपला शेवटचा श्वास घेतो, याला जीवन म्हणतात. असं जीवन जर घोड्याला कळतं, तर तुम्ही तुमचं म्हणावं माणसाला कळतं की नाही कळतं. घोड्याला कळतं की पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी करणारे आपल्या जवळ इथे संत होऊन गेले. यशवंत बाबा चौकीवरती, यशवंत बाबा म्हणून, ते गेटवरती गेट खाली करायला आणि वर करायला, इंग्रजांच्या काळातली ती घटना. यशवंत बाबा इथे श्रीरामपूरला तुम्ही जर आलात वाकडी रोडला, तर यशवंत चौकी म्हणून आहे, यशवंत बाबा चौकी. तर ते पंढरीच्या वारीचे नित्य वारकरी होते. 1 वर्ष त्यांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, त्यांच्या अधिकाऱ्याने त्याला सुट्टी दिली नाही, तर त्यांनी ठरवलं की आपल्याला राजीनामा द्यायचा, निघून जायचं. त्यांनी राजीनामा लिहिला आणि ते आपल्या पंढरपूरला निघून गेले. 15 दिवस पंढरीच्या वारीचा आनंद घेतला, आणि परत 15 दिवसानंतर ज्यावेळी ते घरी आले, त्यांच्या लक्षात आलं की आता आपली नोकरी तर गेलेलीच आहे, आणि म्हणून गेलेली आहेत म्हणून दुसऱ्या दिवशी पंढरीचा प्रसाद घेऊन ते साहेबाला द्यायला गेले. तर ते साहेबाला प्रसाद द्यायला गेल्यानंतर साहेब म्हटले, कसला प्रसाद? म्हणे पंढरीचा. म्हणे कुणी आणला? म्हणे मी स्वतः आणला. म्हणे कधी गेले ते? म्हणे 15 दिवस पंढरपूरलाच होतो. म्हणे मग तुम्ही 15 दिवस होतात, तर या सह्या तुमच्या कुणी केल्या इथं? हे गेट वर खाली कुणी घेतलं? जागेवरती येऊन पांडुरंग परमात्म्याने सेवा केली. ती जागा आपल्या श्रीरामपूरमध्ये इथं वाकडीच्या रोडला. पंढरपूरच्या नित्यवारी करणारा भगवान परमात्माचा जो भक्त असतो, भक्त त्याच्यासाठी परमात्मा स्वतः येऊन उभा राहतो. अजून एक घटना सांगतो तुम्हाला. एक यशवंत बाबा मामलेदार म्हणून होते सर, मालेगावला मामलेदार होते. मामलेदार म्हणजे दंडाधिकारी, तहसीलदार मामलेदार होते. तर ते सुद्धा पंढरीचे वारकरी होते. त्यांच्या सुद्धा बाबतीत अशीच घटना घडली. ते 15 दिवस वारीला निघून गेले आणि त्यांनी सगळं काम तसंच ठेवलं. आता तहसीलदार म्हटल्यानंतर किती कामं असतात, ते तसेच निघून गेले. 15 दिवसानंतर आल्यानंतर त्यांनी उरलेले कामाची मोठी थप्पी असेल म्हणून पाहिलं तर एकही काम पडलेलं नव्हतं. आणि 2 दिवसापूर्वी एक काम करून गेलेला माणूस आला, तो परत आला. तो म्हणे साहेब अजून एक काम राहिलं होतं, ही तुम्ही त्या दिवशी सही केली पण इथे एक सही राहिली होती. ते म्हणे मी सही केलीच नाही, तुझी सही कसं काय झाली? ते म्हणे साहेब तुम्ही स्वतः सही केली. त्यांच्या लक्षात आलं की पंढरीनाथांनी काम केलं. आता याचा जिवंत पुरावा म्हणजे म्हणून काय सांगतो तुम्हाला ऐका.
पंढरपूरच्या वारीला गेलेले ते यशवंत बाबा मामलेदार पंढरपूरला जेव्हापासून गेले आणि ज्या दिवशी परत आले त्याच्या मधोमध त्यांनी जेवढ्या कागदपत्रांवरती सह्या केल्या त्या सगळ्या सह्या पंढरीनाथांनी केल्या आणि त्या सगळ्या सह्यांचे एक एक झेरॉक्स काढून त्या मामलेदार ऑफिसमध्ये आजही लावलेले आहेत. आजही त्या सह्या पांडुरंगाने केलेल्या तिथं लावलेल्या आहेत त्या ऑफिसमध्ये. भगवान पांडुरंग परमात्मा एखादा त्याला समर्पण जर काम करत असेल तर त्याच्यासाठी काय करतो? महाराज म्हणतात मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. तो सर्वस्व त्याचा स्वीकारतो आणि सर्वस्वाची जबाबदारी त्याची घेतो. फक्त त्याला जीवाभावाने समर्पित व्हावं लागतं. आणि पंढरीला जाताना भजनाचा आनंद काय सामान्य नाहीये. महाराज सकाळी उठल्यानंतर एकदा जर वारकरी चालायला लागले ना तर मग वारकरी चालायला लागल्यानंतर त्यांचा एक वेगळाच आनंद असतो. पहा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी करकटावरी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर उच्च नीच काही नेने भगवंता इष्टे भाव भक्ती दे कोणिया दासी पुत्र कन्या विदुरा भक्ती दैत्या घरी रक्षी उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनीधरा तिन्ही लोक करा दे देकार वाद्याचे गजर करा योगिया दुर्लभ देखिला साधनी पाहता पाहता मन पुरे धनी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती बहिरा झालो या जगी बहिरा झालो बहिरा झालो मुका झालो वाचा गेली आंधळ्या पांगळ्या काय मी उद्धार पावेल काय माझा कृपा करीला नारायण ऐसे तुम्ही सांगा करा समाधान चित्त माझे कृष्णा तुला मी गवळण राहिली होती ना ताकीत करते रे घरी कुणाच्या जाऊ नको. काकड्याचा आनंद आहे भजनाचा आनंद आहे. पंढरपूरच्या दिशेने जाण्याची सद्बुद्धी होणं म्हणजे संतांची संगती लागते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सदसंगतीत काय होत नाही सत्संगतीमध्ये जीवनातली सर्वात मोठी क्रांती होते आणि माझ्याही जीवनात ती झाली. जन्माला आल्याचं सार्थक झालं अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्म आलो त्याचे 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 हो आजी फळे झाले आजी
त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती बहिणी रसले खंती. संतांनी सांभाळलं आणि संतांनी सांभाळल्यामुळे जीवनाचं कल्याण झालं. खरं म्हणजे कैलासवासी दिलीप भाऊंच्या निमित्ताचा हा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना त्यांचा संबंध परिवार मोठ्या श्रद्धेने करतो. आपल्या वडिलांची कृतज्ञता इथे आकाश आणि सिद्धूदादा आणि त्यांचा संबंध परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने हा सोहळा संपन्न करतो. आपल्या वडिलांचा सोहळा या ठिकाणी व्हावा याच्यासाठी त्यांची धडपड आणि पावसामुळे या सगळ्या गोष्टीची व्यवस्था इथे करून कीर्तन या ठिकाणी झालं पाहिजे. वडिलांना भगवंताच्या चरणावरती जागा मिळाली पाहिजे आणि हे सर्व परमेश्वराच्या कृपेने वडिलांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या समोर आहे अशी भावना व्यक्त करणारे हे दोघंही पोरं आपल्या वडिलांसाठी हा सोहळा संपन्न करतात. खरं तर आपलं जीवन सार्थकी मला असं वाटतं निर्मळ साहेब तेव्हाच आहे ज्या दिवशी आपण जन्माला घातलेले लेकरं आपली कृतज्ञता व्यक्त करतील. नाही तर या मृत्यू लोकामध्ये कृतज्ञता नावाचा शब्द आता शिल्लक राहिलाच नाही. तो सांगण्यापुरता आणि बोलण्यापुरता राहिला. पावला पावलाला माणसं कृतज्ञ होऊन गेली, कृतज्ञ आता कोणी राहिलं नाही. कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे काय? उपकाराची जाणीव ठेवणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकाराला विसरून जाणारा कृतज्ञ असतो. इथे मृत्यू लोकात माणसं माणूस म्हणून मात्र फिरतात पण माणूस म्हणून शिल्लक राहिले नाही. गर्दीमध्ये बसायला एखादा जर आपल्या शेजारी आला आणि तो जर म्हटलं ना थोडंसं पुढं सरकतो का, तर आपण त्याला म्हणतो तुला तिकडं बाजूला जागा नाही, इथं काय. फुकटच्या जागेत बसल्यानंतर सुद्धा आपण थोडंसं सरकून त्याला जागा देण्याची बुद्धी ठेवत नाही. आपण कधी कृतज्ञ व्हायचो? या मृत्यू लोकांमध्ये कृतज्ञ होणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यांनी आमच्यावरती उपकार केले त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण झाल्याशिवाय मृत्यू लोकातून आम्हाला पुण्य कमवून जाता येत नाही. आणि म्हणून कृतज्ञता ही खूप महत्त्वाची आहे. आणि आमच्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर पहिले कोणाचे असतील तर ते आई वडिलांचे आहेत. ज्ञानोबराय म्हणतात सकल तीर्थाचे दुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन किजे. आईसाठी वडिलासाठी आम्ही आमचं जीवन दिलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात इथं जीवन कोण देतं? इथं जीव घ्यायला उठलेले माणसं आहेत. जीवन कोण द्यायला लागलं आईसाठी आणि वडिलासाठी? अरे जीवन देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी म्हणतो जीवन नाही देता आलं तर चालेल पण कमीत कमी तुकोबाराय म्हणतात तसं ते आहे तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे आणि ते गेल्यानंतर त्यांचे यथासांग विधी संपन्न केलं पाहिजे. हे जीवाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्यातून जो पार जातो, मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आणि खूप जबाबदारीनं सांगतो, जो आईच्या आणि वडिलाच्या सेवेतून नेहमी उत्तीर्ण होतो ना त्याला परत वेगळ्या देवाची कुठल्याही सेवा करण्याची गरज पडत नाही. कारण माय बाप केवळ काशी तेने न जावं तीर्थाशी, महाराज असं म्हणून गेले. या मृत्यू लोकात माईबापासारखं तीर्थ जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलंच नाही. श्रावणाने सुद्धा आपल्या आईला आणि बापाला खांद्यावरती घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाला. तर तीर्थयात्रेसाठी निघालेला तो श्रावण बाळ राजा दशरथाच्या हाताने मेला. राजा दशरथाचा बाण त्याला लागला आणि श्रावण बाळाने आपला प्राण ठेवला. त्या ब्राह्मण पुत्रा वधुनी शोकाकुल झाले रुमणी, आसवे आनुनी नयनी तो वदला अंत तुझ्या नाशाला. पापी श्रावण बाळा आनाया निर्मळ पाणी गेलो मी आकासारी. लगबग भरोनी झारी शर आला तो धावून आला काळ. विव्हळला श्रावण बाळ शर आला तो धावून आला काळ. विव्हळला श्रावण बाळ. माईबापाला घेऊन काशीला निघालेला श्रावण राजा दशरथाच्या हाताने मृत्युमुखी पडतो. पण श्रावण सांगतो, राजा अरे माझ्या आंधळ्या माईबापाला काशीला घेऊन चाललो होतो आणि तुझ्या हाताने मी प्राण ठेवतो. पण राजा वचन दे, मला वचन दे, हे पाणी तू माझ्या माईबापाला नेऊन पाजशील. राजा दशरथ वचन देतात आणि श्रावण आपला शेवटचा श्वास घेतो. आणि श्रावणाच्या माईबापाच्या समोर ज्यावेळी राजा दशरथ जातात, आंधळे माईबाप
पायाचा आवाज येतो म्हणून आंधळे मायबाप विचारतात, श्रावणा हे बाळा काय झालं, तुला पाणी मिळालं नाही का, काय झालं तुला, तू बोलत का नाहीयेस, डोळ्याने दिसत नाही पण पायाचा आवाज आला त्या अर्थी श्रावण आलाय. म्हणून श्रावणाचे आईबाप विवळतात. तर राजा दशरथ बोलत नाही, त्याला माहिती आहे मी बोललं तर मी बोलल्यानंतर हे आवाज ओळखतील आणि पाणी पिणार नाही. श्रावणाच्या मायबापाच्या पुढे पाणी करतो राजा दशरथ, पण पाण्याला हात लावत नाही. आणि श्रावणाचे मायबाप सांगतात, श्रावणा तू बोल नाही तर आम्ही प्राण ठेवू. राजा दशरथ म्हणतात, ऐका ना, तुमचा श्रावण माझ्या हाताने मारला गेला, पण श्रावणाची इच्छा आहे की तुम्ही माझ्या हातचं पाणी शेवटचं प्यावं. श्रावणाचे मायबाप म्हणतात, राजा अरे फेकून दे तुझं पाणी, तुझ्या पाण्याला काय करायचंय, आमचा श्रावण जर तू मारलास. अरे राजा, आंधळ्या मायबापाला काशीला घेऊन जाणारा श्रावण बाळ, अरे मायबापाच्या कंबरड्यात लाता घालणारी पोरं पाहिली असतील, पण श्रावणाने आम्हाला खांद्यावरती घेऊन काशीला जाण्याची शपथ घेतली, तो आम्हाला काशीला घेऊन निघाला. आमच्या आंधळ्याची काठी हिसकलीस राजा. लक्षात ठेव राजा, तू आमच्या कोणाच्या मायबापाचे असणारे श्राप आहे. एक कर्म इतकं भयानक आहे, कर्म माणसाला इतकं विचित्र गुंतवतं आणि माणूस फक्त त्याच्यावरती राहतो की याने असं केलं म्हणून तसं झालं, त्याने तसं केलं म्हणून असं झालं. कोणी काही करत नाही, काय करत असेल ते आपलं कर्म करतं. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि म्हणून आम्ही आमचं उत्तम कर्म करीत जीवन जर जगलं, आमच्या मुलाबाळांना उत्तम संस्कार दिले, ते पोरं जर समाजाभिमुख झाले तर तेच खरा परमार्थ आहे. आज परमार्थ जगद्गुरु तुकोबरांनी दिला. माझ्या वडिलांची मिरासा घेऊन मी पुढे आलो. कोणती? भगवंता तुझ्या चरणाची सेवा, तुझ्या चरणाचं भजन, ही मिरासा माझ्या वडिलांची आहे, तीच घेऊन पुढे चाललो. तुझं अखंड भजन केलं त्याचा परिणाम आहे. आणि महाराज आम्ही आयुष्यभर भगवंताचं भजन केलं, आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने केलं, त्याचा परिणाम जन्माला आल्याचं सार्थक झालं. भगवंताने आमच्यावरती कृपा केली, संत मायबापांनी आम्हाला जवळ केलं आणि आम्हाला हिताचा मार्ग दिला. कोणता मार्ग दिला? तो हिताचा मार्ग म्हणजे भगवंताचं भजन आहे. ते भजन म्हणजे विठोबा रखुमाई